राहिले। एवढी गंभीर घटना घडली असताना सुद्धा कॉन्स्टेबल सय्यद हा ड्रिंक केलेला माणूस, गाडीत दारू बिअरच्या बाटल्या स्वतः पेलेला, अशा अवस्थेत हा माणूस काही पण बोलत होता। तुमच्या पाठीमागे कुणी आहेत, आम्ही बघू, आमच्या हातात कलम आहे, तुम्ही काय करताय, अशा भाषा इथे चौकात 100 लोकांसमोर गोष्टीची बारकाईने चौकशी करून जे काय असेल ते निर्णय घ्या। कर्जत जवळच्या भांबोरा गावातील लोकांचा हा संताप। पोलिसांनी मुलीची छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी गावकऱ्यांनाच दमदाटी सुरू केली होती। त्याचं झालं असं की भांबोरा गावची मुलगी दुधोडी गावात शाळेत जायची। काल संध्याकाळी घरी परतत असताना दुधोडीच्या 4 ते 5 टार्गेट पोरांनी या मुलीची छेड काढली आणि तिला ओढत शेतात नेण्याचा प्रयत्न केला। मुलीने आरडाओरडा सुरू केला। समोरून दुचाकीवरून आलेल्या दोघांना पाहून ही मुलं पळून गेली आणि मुलगी वाचली। याची तक्रार भांबोराकरांनी पोलिसात दिली। पोलीस आले तेच दारूच्या नशेत, गाडीत बाटल्या। मग संतप्त जमावाने 3 आरोपी आणि 3 पोलिसांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवलं। अखेर पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी पोहोचल्यानंतर त्यांची सुटका झाली। इस प्रकरण में 3 कर्मचारी जो हैं उनको अभी सस्पेंड किया गया है और उनकी सखोल इंक्वायरी होगी और उसके आधार पे अगर उसमें जो तथ्य मिले तो उनके ऊपर निश्चित ही कार्रवाई की जाएगी। साथ ही मैंने ग्रामस्थ को ये आश्वासन भी दिया है कि यहाँ पे जो लड़की के आरोपी हैं, जो लड़की को छेड़छाड़ के उसमें हैं, उनके ऊपर भी जो है त्वरित कार्रवाई भी की जाएगी और साथ ही अगर कोई आरोपी अगर भाग गया है या फरार है तो उसको भी अटक किया जाएगा, यानी अरेस्ट किया जाएगा। पण मुलीबाळींवर हात टाकणाऱ्यांविरोधातला संताप शमत नव्हता। अखेर भांबोऱ्यातील काही जणांनी आज थेट जेसीबीने आरोपींची घरच पाडली, सामानाला आग लावली। प्रकरण हाताबाहेर जाऊ लागताच पालकमंत्री राम शिंदे आणि आमदार सुरेश धस थेट भांबोऱ्यात अवतरले। लोकांचा संताप अनावर होण्याचं कारण आहे ते म्हणजे आरोपीनं मुलीला लिहिलेली चिठ्ठी, ज्या चिठ्ठीमध्ये आरोपीनं मुलीवर अत्याचार करण्याची धमकी दिली। तुला माहिती आहे की मी कोण आहे, पण जर तू हे कोणाला सांगितलंस तर मी तुझी अवस्था कोपर्डीतल्या मुलीसारखी करेन, कळलं का? कोपर्डीच्या मुलीने जे भोगलं, जे सहन केलं ते कल्पने पलीकडचं आहे। आपले पोलीस आणि न्याय व्यवस्था इतकी निवांत आहे की त्यामुळेच हा आत्मविश्वास आरोपींमध्ये आलाय। कोपर्डी प्रकरणातही पोलिसांनी आरोपींची अटक करण्यास टाळाटाळ केली, मात्र मुख्यमंत्री सभागृहामध्ये पोलिसांचा बचाव करण्यामध्ये व्यस्त होते। इथं भांबोऱ्यामध्ये तर चक्क दारूच्या नशेत तर्राट झालेले पोलीसच तपासासाठी निघाले, ज्यांचं पोलीस अधीक्षकाने निलंबन केलंय। मात्र प्रश्न असा निर्माण होतोय की ज्या पोलिसांचं आणि गृह विभागाचंच गुन्हेगारांवर वचक नाही, तिथं याचा काय उपयोग होईल? त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तपासण्याआधी आपल्या गृह खात्यामध्ये काय चाललंय याचाही विचार करणं गरजेचं आहे। कॅमेरामन कुणाल जायकरसह पांडुरंग रायकर, एबीपी माझा, भांबोरा, अहमदनगर।